नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आरटीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नेमके कोणते डॉक्युमेंट्स लागतात? तुम्हाला तुमच्या मुलाचा आरटीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल आणि तुमचं ॲप्लिकेशन हे अप्रूव्हल व्हावं असं जर वाटत असेल, किंवा समजा तुमचं फॉर्म अप्रूव्हल झालं आहे आणि व्हेरिफिकेशनला तुमचं डॉक्युमेंट्स पडताळणीच्या वेळेस तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ नये यासाठी ॲक्युरेट नेमके कोणते डॉक्युमेंट्स लागतात याविषयी आपण ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आरटीई प्रवेश प्रक्रिया 2025 आणि 26 या वर्षाकरिता प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स याचा जर विचार केला असता तर इथे सर्वात महत्त्वाची टिप दिली आहे की आरटीई 25% ऑनलाईन प्रवेशासाठी सर्व कागदपत्र पडताळणीसाठी किंवा ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी अंतिम तारखेपर्यंत त्यांनी सर्व डॉक्युमेंट्स तयार करण्यासंदर्भात महत्त्वाची सूचना या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा हे 3 डॉक्युमेंट्स सर्वात महत्त्वाचे आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी वापरले जातात. यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असा की आधार कार्ड. आता आधार कार्डचा विचार केला असता तर सर्वात महत्त्वाचा इथे आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्याचं किंवा पालकाचं आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्ड क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावतीसुद्धा तुमची चालणार आहे, परंतु काही कारणास्तव बालक किंवा पालक या दोघांचेही आधार कार्ड त्यांच्याजवळ नसते. अशा वेळेस मित्रांनो, तुमचं ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरल्यानंतर अप्रूव्हल झाल्यानंतर तब्बल 90 दिवसामध्ये हे आधार कार्ड तुम्हाला सादर करायचे असते. या संदर्भात प्रवेश अंतिम तारखेच्या आधार कार्डवरील विहित कालावधी पूर्तता न झाल्यास आरटीई 25% अंतर्गत प्रवेश रद्दसुद्धा होऊ शकतो. म्हणजेच मित्रांनो, आरटीईचं प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचा डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचा आधार कार्ड. जर समजा तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला 90 दिवसाचा कालावधी हा दिला जातो. या 90 दिवसामध्ये तुम्हाला हे आधार कार्ड सादर करायचे असते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की तुमच्याकडे एक म्हणजे जन्माचा पुरावा असणं खूप गरजेचं आहे. आता जन्माचा पुरावा कसला पाहिजे तर ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला किंवा अंगणवाडी, बालवाडी रजिस्टरमध्ये दाखला किंवा आई किंवा वडील यांचं स्वघोषणापत्र सुद्धा तुम्हाला जन्माचा पुरावा म्हणून वापरू शकतो. म्हणजेच आता स्वघोषणापत्र म्हणजे काय हे आपण एकदा समजून घेऊया. मित्रांनो, समजा तुमच्याकडे जन्माचा पुरावा नसेल तर तुमच्या आई किंवा वडिलांच्या हस्ताक्षरामध्ये किंवा 100च्या स्टॅम्प पेपरवरती किंवा 100चा स्टॅम्प पेपर जरी समजा तुम्ही वापरला नाही तरीसुद्धा साध्या पेपरवरती सुद्धा तुम्ही स्वघोषणापत्र सादर करून तुम्ही पत्त्याचा पुरावा म्हणून वापरू शकता. हा महत्त्वाचा डॉक्युमेंट्स या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. यानंतर मित्रांनो, तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा रहिवासी पुरावा, म्हणजे त्याला वास्तव्याचा पुरावा असं सुद्धा म्हणतात. आता वास्तव्याचा पुरावामध्ये तुमचं रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वाहन चालवण्याचा परवाना, त्याचबरोबर टेलिफोन बिल, पाणीपट्टी, प्रॉपर्टी देय टॅक्स किंवा घरपट्टी किंवा राष्ट्रीयकृत बँकेचा पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट यापैकी कोणताही एक कागद तुमच्याकडे जरी असेल तरीसुद्धा तुम्हाला रहिवासी पुरावा म्हणजे वास्तव्याचा दाखला म्हणून तुम्हाला वापरता येणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, तुमच्याकडे 3 डॉक्युमेंट्स असणं खूप गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्याकडे तुमचा जन्माचा पुरावा असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे रहिवासी पुरावा म्हणजे वास्तव्याचा दाखला असणं आवश्यक आहे. हे 3 जर डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील तर तुम्हाला आरटीईमध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय, जर समजा तुमच्याकडे रहिवासी पुरावाच नाही आहे, आधार कार्ड आहे, जन्मदाखला आहे, परंतु ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणी तुमचा वास्तव्याचा पुरावा नसेल किंवा तुम्ही राहताय वेगळ्या ठिकाणी, समजा तुम्ही इथे राहताय आणि तुम्हाला आरटीईचा फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी, परंतु या ठिकाण जर तुमच्याकडे जर दाखलाच नसेल म्हणजे रेशन कार्ड नसेल, ड्रायव्हिंग लायसन नसेल किंवा कोणताही लिगली डॉक्युमेंट्स नसेल तर मग पर्याय काय तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे निवासी पुरावा जर नसेल तर तुमच्याकडे नोंदणीकृत भाडे करार हा असणं खूप गरजेचं आहे. नोंदणीकृत म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयाचा जो रजिस्टर ॲग्रीमेंट, त्याला काय बोलतात रजिस्टर ॲग्रीमेंट. रजिस्टर ॲग्रीमेंट जरी तुमच्याकडे असेल तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी वास्तव्याचा पुरावा म्हणून तुम्ही वापरू शकता. परंतु मित्रांनो, हा जो रजिस्टरचा जो ॲग्रीमेंट आहे किंवा भाडे करार आहे हा 11 महिन्यापूर्वीचा पाहिजे. 11 महिन्यापूर्वीचा म्हणजे काय तर तुम्हाला ऑनलाईन जो तुम्ही फॉर्म भरता त्याच्या अगोदरचा हा ॲग्रीमेंट पाहिजे. जर त्याच्या अगोदरचा ॲग्रीमेंट जर असेल तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार. काही लोक काय करतात, फॉर्म भरतात आणि नंतर ॲग्रीमेंट बनवतात. तर नाही, तुम्हाला फॉर्म भरायच्या अगोदरच त्या ठिकाणचा त्या पत्त्याचा ॲग्रीमेंट तुम्ही बनवलेला पाहिजे. तो हे रजिस्टर असेल तरच तुम्हाला
तो वास्तव्याचा पुरावा किंवा पत्त्याचा पुरावा म्हणून वापरता येणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्याकडे 3 डॉक्युमेंट्स असणं खूप गरजेचं आहे। सर्वात महत्त्वाचा एक म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड, त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय तुमच्याकडे जन्म दाखला, त्यानंतर तिसरा सर्वात महत्त्वाचा म्हणजे रहिवासी पुरावा। हे 3 डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला आरटीचा प्रवेश मिळणार आहे, प्रवेश घेता येणार आहे, तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही। अशा पद्धतीने मित्रांनो आरटीचा प्रवेश मिळाल्यानंतर किंवा ऑनलाईन फॉर्म तुमचा अप्रूव्ह झाल्यानंतर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स कोणते लागतील याविषयी माहिती जाणून घेत असताना आपण सर्व माहिती या ठिकाणी डिटेलमध्ये समजावून सांगितलंय। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।